नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज डिरेक्टली ऑन द स्पॉट मी ब्लॉग बनवते, कारण तर तयारी वगैरे थोडीफार मी केली आहे. माझी राहिली आहे, देवीची तयारी मला करायची आणि करायची आहे. तर चला लेट्स सी, मी तुम्हाला दाखवते. ही साडी मी वेअर करणार आहे आणि त्याच्यासोबत ही ज्वेलरी आहे, बँगल्स वगैरे नंतर तुम्हाला काढून दाखवते. मी सर्व सामान काढून ठेवलेलं आहे आणि ही आज देवीला साडी वेअर करणार आहे. हे तिची ज्वेलरी, हे फूल. आता चला आवरायला घेऊयात, कारण तर खरंच खूप उशीर झाला. 4:30 झालेत. अजून मला रेडी व्हायचं आहे, मला आवरायचं आहे आणि काय दिवस जातोय. ओके, बट आता आवरायला तर लागणार आहे. फास्ट मला आवरायचं आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा, ब्लॉग बघा. सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. परत मी नव्याने सुरू करते. खूप सपोर्ट करा, कमेंटमध्ये सांगा, कारण जसं मला सपोर्ट पाहिजे होता तसा मिळाला नाही. इट्स ओके. म्हणजे कोणत्या आधारितवर मी व्हिडिओज बनवू, ब्लॉग बनवू, म्हणजे सजेशन पाहिजेत करा, असंच प्रेम असतं. अशा प्रकारे आता मी देवीला साडी वेअर करते आणि मला हेच कळत नाही आहे की दिवस कसे संपतायत. 4 गुरुवार झाले आणि लिटरली कळत नाही आहे की हे 4 गुरुवार कसे संपले. पहिला गुरुवार, दुसरा गुरुवार, तिसरा गुरुवार, चौथा गुरुवार असे फास्ट गेले की हा जे लास्टचं उद्यापन करते मी, मार्गशीर्ष महिन्यातलं लास्टचा गुरुवार आहे हा. खरंच तर मलाच वाटत नाही की हा 4था गुरुवार आहे आणि एवढ्या लवकर सगळं झालं आणि किती दिवस फास्ट चाललेत. आणि खरंच खूप छान वाटले 4 गुरुवार करून. तुम्ही करत नसाल तर नक्की करा आणि तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्ही विचारात पडला असताना ही व्हॉइस ओव्हर का टाकते, की मी व्हॉइस असा म्हणजे व्हिडिओ शूट करण्यातच मला खूप टाईमच मिळत नव्हता, म्हणून मी फास्ट व्हिडिओ शूट केला आणि मला तेवढा टाईम पण नव्हता की मला 1 तासामध्येच प्रॉपरली सगळं आवरायचं होतं, म्हणून मी व्हिडिओ काढला आणि बॅकग्राऊंड व्हॉइस देते. आणि तुम्हाला वाटत असेल हा म्हणजे ही प्राजक्ता अचानक हे गुरुवार करते. मी हे पहिल्यापासूनच गुरुवार करते आणि हे गुरुवार करते मी गेल्या वर्षीपासून करते. मम्मी जेव्हा उपवास पकडायची तेव्हापासून आम्ही पुस्तक वाचायचो, तर तेव्हापासूनच मला सवय लागली, म्हणून मी गेल्या वर्षीपासून स्टार्ट केले हे गुरुवार. तर तुम्हालाही नक्की करायचे तर तुम्ही नक्की मनापासून करा. आणि ह्या गुरुवारमध्ये असं नाही की तुम्हाला मनापासून वाटेल तर खरंच मनापासून करा, कारण तर याच्यात खूप म्हणजे बोलतात ना, एक प्रकारचं खूप मोठं फळ आहे. आता तुम्हाला वाटेल की प्राजक्ता आता आम्हाला हे पुस्तक वाचून का दाखवते, तर वाचण्यामागचं कारण एवढंच आहे की आपल्या म्हणजे मराठी संस्कृतीला हे कुठेतरी कळालं पाहिजे की आपण काय करतोय. कारण तर म्हणजे हे खरं तर पुढची पिढी किंवा आपलेच म्हणजे खूप छोटे लहानशी मुलं हे व्लॉग बघतील, तर त्यांना पण वाटलं पाहिजे की त्यांनी काय म्हणजे केलं पाहिजे. आणि खूप पुढे चालली आहे, खूप प्रगती होते. बट कसं आहे की हे जे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत, खरंच तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला नक्की कळेल. कोणतं फळ मिळावं म्हणून कोणती भक्ती करावी नाही, कारण तर तुमच्या मनापासून तुम्हाला वाटतंय ना, तर नक्की करा. तरीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे घाली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू, कुठून आलीस, काय ग काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय? कमलाबाई, द्वारकाला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले. कोठे आहे ती? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवतील. तिच्या व्रताने श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. काढून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचे काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आळणी. मालाधाराला जेवायला तिने बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणी लागले. मग शांबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढले अन पदार्थ तेच मिसळतात बेचव अन्नाला चव आली. थोडक्यात जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धे आणि मनोभावनेने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा तिची राहील.
पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील. महालक्ष्मीची Thank you for watching video.